दादा खास आपल्याला अकलूजवरून भेटायला आले होते. दादा आपले कनसे सर जे आहेत, ज्यांचं फुटबॉलचं प्रोजेक्ट चालू आहे, त्यांचेच खूप चांगले मित्र आहेत आणि मग यांचं आता रेस्टॉरंटचं प्लॅनिंग चालू होतं. मग त्या संदर्भात त्यांनी आधीच आपल्यापासून सगळ्या गोष्टी चालू केल्या. मग बेसिक त्यांच्या आर्किटेक्टनी काही प्लॅन वगैरे बनवला होता, मग तेच ते आपल्याकडे घेऊन आले होते. प्लॅन ज्यावेळेस आपण चेक केला तर ड्रॉइंगमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या की सिटिंग एरिया एका साईडला गेलाय आणि किचन एका साईडला गेलंय. त्याच्यामुळे काय होतं, मुवमेंटला ट्रॅव्हलिंगला टाइम खूप जास्त जातो, ऑर्डर्स डिले होतात, फूड थंड जातं. मग त्यामध्ये आपण त्यांना पहिल्यांदा तो एरिया शिफ्ट ओव्हर करायला सांगितला. बँक्वेट हॉलची कॅपॅसिटी, त्याची किती साईज असली पाहिजे, आपल्याला किती लोकांना ऑक्युपाय करायचं आहे, यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केली. किचन लेआउट्स त्यांना बनवून दिलं की किचनमध्ये आपल्याला किती किती जागा असणार आहे, व्हेज नॉन व्हेज यामध्ये आमची बराच वेळ चर्चा चालली. सगळं एकंदरीत डिस्कशन झाल्यानंतर दादांच्या हे लक्षात आलं की आपण प्युअर व्हेजमध्येच गेलेलं कधीही बेस्ट असणार आहे त्यांच्या लोकेशनसाठी. मग हे सगळं आपण चर्चा केली. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रोजेक्ट कॉस्ट आता किती लागणार आहे, मग यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं की कन्स्ट्रक्शनला, सिव्हिल वर्कला झालं किंवा तुमचं पत्रा शेड झालं, इंटेरियर झालं, तुमचं किचन इक्विपमेंट, क्रॉकरी, मग कशाला किती किती अमाऊंट अंदाजे लागू शकतात, यामध्ये आपण त्यांना व्यवस्थित डिटेलमध्ये शेड्यूल करून दिलं. त्यावेळेस फुल प्रोजेक्ट आता आपल्याकडे येईल, त्यावेळेस आपण मग डिटेल एस्टिमेट यांना वर्कआउट करून देऊ. सगळ्या गोष्टींचं वेंडर वाईज एकेकाला बोलून आपण त्यामध्ये चर्चा करणार. बाकी त्यांचे छोटे मोठे बरेच सारे प्रश्न होते, डिटेलमध्ये आपण चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.